सुमन मनोहर पाटील, कोपरगाव. ताई, आपण सहयोग कधीपासून करतात? जवळजवळ 93 पासून करते. 93 पासून. हां. म्हणजे आज जवळपास 32-33 वर्ष झाले तुम्ही सहयोग करतायत. ताई, तुम्ही सहयोगात येण्यापूर्वी तुमचं कसं आयुष्य होतं आणि सहयोगात आल्यानंतर कसं आहे? मी सहयोगात येण्यापूर्वी माझं आयुष्य असं होतं की खूप आजारी असायची. मला काही खूप त्रास व्हायचा आणि मला असं म्हणजे बोलतासुद्धा येत नव्हतं. आणि मी अशी गावाला कुठं जर गेले ना तर मला असं इथून इथं असं समजत नव्हतं का कुठं जायचं कुठं नाही. पण ज्यावेळेस सहयोगात आले ना मी तर तेव्हापासून मला कोणत्याही प्रकारची, आज 32 वर्ष झाले, मला कोणत्याही प्रकारची गोळी आणि कोणत्याही प्रकारचा काही त्रास नाही. तेव्हापासून माझ्या 3 मुली आहेत, मला एक मुलगा आहे. तर माझ्या 3ही मुलींचं खूप चांगलं झालं. काय करतात तुमच्या 3 मुली? आमच्या 3 मुली म्हणजे एक घरचा हे करते आणि एक मुलगी BCA झालेली आहे ना, ती ह्याचे फोटो ते याचं वेब डिझाईनचा याच्यामध्ये काम करते. आणि मोठी मुलगी आहे तर ती 2 नंबरची मुलगी ती याच्यामध्ये कामाला आहे, म्हणजे अकाउंटचं पाहते. 3 मुली म्हणजे हा, दोन्ही मुलींचे हे झालं, सहज मॅरेज झालेले, एक अरेंज मॅरेज झालेले. मुलगा इंजिनियर आहे, तो नाशिकला कामाला आहे. म्हणजे सगळेच तुमच्या घरात सहयोग करतात? सहयोग सगळेच करतात, सगळी फॅमिली सहयोगी. आता सुरुवातीचा अनुभव सांगते. म्हणजे ज्यावेळेस मी सहयोगात आले आणि त्यावेळेस मी कपडे आणत होते विकण्यासाठी, लहान मुलांचे कपडे विकण्यासाठी आणत होते आणि मुंबईवरून आणत होते. आणि ज्यावेळेस मुंबईवरून कपडे आणत होते त्यावेळेस माझ्या मिस्टरांची माझी मुंबईमध्ये चुकामुक झाली. तर मला म्हणजे असं माहीत नव्हतं त्यावेळेस मी मुंबईतून कसं निघायचं काय नाही. मी खूप घाबरले त्यावेळेस. पण मला असंच सेंटरवर सांगितलं गेलं होतं का श्री माताजींचं ते जे आपला ध्यानाचा जो फोटो आहे ना, ते तो नुसता चित्तात आणला तरी आपली इच्छा पूर्ण होती म्हणे. मग श्री माताजींचा तो ध्यानाचा जो फोटो आहे तो मी माझ्या डोळ्यासमोर आणला आणि लगेच माझे मिस्टर पुढून आले. म्हणजे मला असे भरपूर अनुभव आलेले आहेत. अजून एक छोटासा अनुभव सांगते की माझ्या घरात लहान मुलगा आणि मुलगी ते लहान होते. तर 3 नंबरची मुलगी आणि तिला म्हणजे दिवाळी असताना म्हणजे असे खूप फटाकडे आणले होते, भरपूर फटाकडे आणले होते. आणि मग त्याला 2 जण फटाकडे वाजत होते. तर तिला काय वाटलं, हा भाऊ लहान होता ना, तो सगळे संपून टाकीन. मग तिनं काय केलं, श्री माताजींच्या समोर मी पंत्या लावलेल्या होत्या आणि खूप हे केलेलं होतं, दिवे वगैरे सगळे लावलेले होते. मग तिनं जेवढं ते फटाकड्याचं गठुडं होतं ना तेवढं श्री माताजींच्या पुढं त्या पंत्यांवर ठेवून दिलं. मग आणि त्या पंत्यावर ठेवल्यावर मग त्या फटाकड्याचं काय होणार, ॲटम बॉम्ब वाजणार आणि शिवाय घरात वाजणार ना. तर तसं काही झालं नाही. एकही फटाकडा उडला नाही किंवा ॲटम बॉम्ब वाजला नाही का काहीच झालं नाही. सगळे फटाकड्याचे फक्त वरचे कागद जळून गेले आणि ते गोळे दारूचे तसेच राहिले. आणि नंतर ते दुसऱ्या दिवशी ते गोळे असे बाहेर नेऊन पेटवले तर त्याचे मग ॲटम बॉम्ब वाजायला लागले. असा हा अनुभव आला मला. बघा, म्हणजे असे भरपूर अनुभव सांगायला गेलं तर खूप अनुभव आलेले आहेत मला. श्री माताजींनं भरपूर दिलेलं आहे. मला कसलंच काय नाही, मला फक्त एवढीच इच्छा आहे का श्री माताजींचं आता कार्य करायचं शेवटच्या वेळी. मुलांना काही अनुभव आले का तुमच्या? मुलांना भरपूर अनुभव आलेले सहयोगात? हां, सहयोगात भरपूर अनुभव आलेले आहेत. मुलगा इंजिनियर आहे, तो डिझाईन इंजिनियर आहे. त्याला पण भरपूर अनुभव आलेले आहेत. तो पण प्रत्यक्ष असल्यावर तो पण सांगेल त्याचे अनुभव कसे आलेले आहेत. कारण तो एवढा हुशार होता मुलगा, म्हणजे सहयोगात असताना. तर त्याचं शिक्षण आम्ही काही त्याला रुपया खर्च नाही केला, सगळं शिक्षण सरकारतर्फे झालं त्याचं. म्हणजे तो एवढा हुशार होता, त्याला प्रेझेंट गिफ्ट सगळं श्री माताजी द्यायची. पुस्तकं सगळे वया पुस्तकं त्याला सगळे शाळेतून मिळायचं. म्हणजे माझ्या 3 मुलांना असं शाळेचा सुद्धा खर्च नाही लागला, काहीच लागलं नाही. सगळे मुलं, आता 2 नंबरची मुलगी M.Com झालेली आहे, दुसरी एक BCA झालेली आहे, एक मुलगी 12वी झालेली आहे. तिचं मोठे हॉटेल आहेत. सगळे म्हणजे सगळं चांगलं झालं. श्री माताजीने काहीच नाही केलं ना, आम्ही एकदम शून्यातून वरती आलेलो आहे. यांना बघून ते दाखवा आम्हाला, एवढे पैसे कुठून येतात असं विचारतात सगळीकडे फिरायला. पण देतात. मग एकच प्रश्न, मला श्री माताजी देतात, काहीच कमी पडू देत नाही, कोणत्याच गोष्टीला कमी पडू देत नाही. श्री माताजी अगदी भरभरून देतात. हो. आणि हा सहयोग सगळ्यांनीच करायला पाहिजे. सगळ्यांनीच करायला पाहिजे हा सहयोग.
आणि सगळ्यांनी ही अनुभूती घ्यायला पाहिजे आणि माझ्यावर विश्वास ठेवू नका कोणी. तुम्ही स्वतः अनुभूती घेऊन हा सहयोग प्रचार प्रसार सहयोगाचं कार्य करा. खूप छान. जय श्री माताजी. जय श्री माताजी.